आई आजारी होती, त्यामुळे मावशी घरी आली होती. एका रात्री बघितलं की मावशीची साडी आणि पप्पाचे कपडे बाजूला पडलेले होते. मावशी आणि पप्पा बेडवर होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज माझ्या आईला जाऊन 1 वर्ष झालं. ती सतत आजारी असायची. मी तेव्हा फक्त 10 वर्षाचा असेल. तेव्हापासून आई आजारी पडली होती. आईला जाऊन 1 वर्ष पण झालं नव्हतं की पप्पाने दुसरं लग्न केलं. पप्पाने दुसरं लग्न माझ्या मावशीसोबतच केलं. मावशीने तिच्या नवऱ्याला डिव्होर्स दिला आणि पप्पासोबत लग्न केलं. पप्पा आणि मावशीचं अगोदरपासूनच काहीतरी वेगळं सुरू होतं. ते सर्वात अगोदर मीच बघितलं. तेव्हा माझी आई खूपच आजारी होती. मग पप्पा आईला म्हणाले, तुझ्या बहिणीला बोलून घेऊ. ती इथे राहील तर तुझी पण काळजी घेईल. मावशीला पप्पाने फोन केला आणि मावशी लगेच दुसऱ्या दिवशी आली. मावशी तिच्या माहेरी राहत होती. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं थोडं पण पटत नव्हतं. लग्न झाल्यापासून मावशी फक्त 1 वर्ष तिच्या नवऱ्यासोबत राहिली होती. नंतर तिचा वाद सुरू झाला. पप्पा खूप वेळा मावशीला भेटायला जात होते. ते खूप वेळा मावशीला भेटायला गेले होते. ते का जायचे ते मला नंतर समजलं होतं. जेव्हा मावशी आमच्या घरी आली आणि तिला येऊन 5-6 दिवस झाले होते. मी रात्री आईसोबत राहत होतो. मावशी पण तिथेच. पप्पा त्यांच्या बेडरूममध्ये असायचे. एका रात्री आईला पाणी प्यायचे होते. मी मावशीला आवाज दिला तर तिथे मावशी नव्हती. मावशी कुठे गेली असेल एवढ्या रात्री? मग मीच उठलो आणि आईसाठी पाणी आणायला किचनकडे गेलो. पप्पाच्या बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि आतमधून मावशीचा आणि पप्पाचा आवाज येऊ लागला. मी दरवाजामधून आत बघितलं. मावशीची साडी आणि पप्पाचे कपडे बाजूला पडलेले होते. मावशी आणि पप्पा दोघे बेडवर होते. त्यांना असं बघून मला तर माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. मी गुपचूप तिथून निघून आलो. मी ती गोष्ट कोणालाही सांगितली नाही. रोज पण रात्री मावशी पप्पासोबत असायची. त्यांचं असं खूप दिवसापासून सुरू होतं, अगदी मावशीच्या लग्ना अगोदरपासून. मला कधी असं वाटायचं की मावशीचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण्याचं कारण पप्पा तर नसेल. जेव्हा माझी आई गेली तेव्हा लगेच माझ्या पप्पाने मावशीसोबत लग्न केलं. मावशी आणि पप्पा आता तर दोघे खुश राहतात. मी त्यांच्यापासून थोडं दूरच राहतो, कारण जेव्हापासून मावशी घरी आली तेव्हा तर पप्पाचं लक्ष मावशीवरच असायचं. त्यांनी तर आईची काळजी घेतलीच नव्हती आई आजारी असताना. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.